हिमायतनगर नगरपंचायतीवर जनतेच्या सेवेत असणाऱ्यांना संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषद आमदार हेमंत पाटील। दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हिमायतनगर नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे। लोकांच्या सेवेत सतत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच निवडणुकीत संधी देऊन शहराचा विकास साधावा असे आवाहन विधान परिषद आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी केले। नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हिमायतनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात रविवारी शिवसैनिकांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीस व्यासपीठावर आमदार बाबूराव कदम कोहळीकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर पाटील चांभरेकर, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील, जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे, विजय वळसे, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शहरातील वाढत्या अस्वच्छतेची आणि वराहांच्या वावराची गंभीर नोंद घेत आमदार पाटील म्हणाले, हिमायतनगरचे रूपांतर सुंदर, सुसज्ज आणि आधुनिक शहरात करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। हे साध्य करायचे असेल तर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे। आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी स्पष्ट केले की हिमायतनगरची अवस्था सध्या खेड्यापाड्यापेक्षाही वाईट झाली आहे। शहराच्या विकासासाठी सत्तांतराची वेळ आली आहे। पाणी टंचाई, ड्रेनेज समस्या आणि बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचे ठोस नियोजन तयार आहे। हिमायतनगरचा विकास घडवायचा असेल तर नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेला द्या असे आवाहन त्यांनी केले। बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारीचा बिगुल फुंकला असून जनतेच्या विश्वासाने भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। 17ला 17 वार्डामध्ये 2, 4, 5 अशा प्रमाणात प्रत्येक वार्डने उमेदवार इच्छुक आहेत आणि आणखी काही इथं येऊ शकले नाही। काही व्यापारी मंडळी आहे, काही आज दिवाळी सारखा सण आहे, त्याच्यामुळं आणखी संख्या वाढणार। म्हणजे इथं प्रभाग नाहीत, इथं नगरपंचायत असल्यामुळे वार्ड आहे, त्याच्यामुळे एकाच व्यक्तीला उमेदवारी द्यायची आहे। त्याच्यामुळं आणि आताच आपले आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी बोलल्याप्रमाणे नगरविकास खातं योगायोगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे आणि शिंदे साहेबांनीच दोन्ही म्हणजे हातगाव आणि हिमायतनगर नगरपंचायत दोन्ही सुद्धा लक्ष घालण्यासाठीच प्रस्ताव सुद्धा मागून घेतलेले आहे। लवकरच जेवढे आपले प्रस्ताव जातील तेवढ्यांना सगळ्याला मान्यता मिळणार आहे आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांना देऊनही काही उपयोग नाही। लोकांनी यांचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे।